नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आत्ताच कंबाईनचा पेपर झालेला आहे. पेपर पाहिला मी. ज्या पद्धतीनं असायला पाहिजे होता आयोगाचा पेपर त्याच पद्धतीनं आहे. नॉर्मली 7 सब्जेक्ट तुम्हाला आहेत सोडवण्यासाठी प्रिलिम्सला. त्यापैकी 1, 2 किंवा 3 सब्जेक्ट हे नॉर्मली काय केल्या जातात त्या ठिकाणी टफ विचारल्या जातात. आय थिंक पॉलिटी थोडंसं टफ या कॅटेगरीमध्ये होतं जेव्हा मी समाधान सरांशी याच्याबद्दल ती बोलत होतो. म्हणजे ॲक्च्युली हे थोडंसं UPSC लेवल म्हणू शकता किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या लेवलचं होतं. आता मी आजच्या लेक्चरमध्ये जॉग्राफी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, जो की एक सोपा कॅटेगरीतला पेपर होता. जसा एक्सपेक्ट होता त्याच पद्धतीनं आलेला आहे. नॉर्मली जगाच्या भूगोलावर प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न जगाच्या भूगोलावर असतो 15 पैकी, पण तो यावर्षी विचारला नाही आहे. 3 प्रश्न मात्र त्यांनी जवळपास भारतावर विचारलेचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. बाकी 12 क्वेश्चन हे तुमचे पूर्ण महाराष्ट्रावरती होते. ज्या लोकांनी त्या ठिकाणी मी आधी जेव्हा एक्झाम होणार होती नंतर ती पोस्टपोन झाली, मुलांनी आंदोलन वगैरे केले होते, त्या ड्युरेशनमध्ये मी 4 ते 5 लेक्चर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी घेतले होते. त्यामध्ये भूगोलाची स्ट्रॅटेजी सांगताना मी तिथल्या तिथं घाटांबद्दल बोललो होतो. ते 2 घाट त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आले. ज्या पद्धतीनं सांगितलं होतं तुम्हाला उत्तर ते दक्षिण त्याच पद्धतीनं आयोगाने विचारलेलं आहे. लोकसंख्या टॉपिकवर जे एक्सपेक्टेड क्वेश्चन होते, नॉर्मली इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या विचारल्या जाते किंवा जॉग्राफीमध्ये पण विचारल्या जाऊ शकते. त्यांनी जॉग्राफीमध्ये यावर्षी लोकसंख्येवर प्रश्न विचारलेले आहे. पेपर ज्या पद्धतीनं एक्सपेक्ट होता त्याच पद्धतीनं आलेला आहे. आणि ज्या पोरांनी चांगलं रिव्हिजन केलेलं आहे, चांगली सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे, त्यांना ते इझिली सॉल्व्ह झाल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण पुढं डिस्कस करूया. पेपर कसा होता, काय होता. पर्सन टू पर्सन ही गोष्ट बदलत जाते. काही लोकांना सोपा वाटतो ज्यांचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, रिव्हिजन चांगली झालेली आहे. काही लोकांना ज्यांना जे अभ्यास करतात फक्त बरोबर आहे, मला आलं पाहिजे या हेतूने प्रिपरेशन करत नाही, त्या मुलांना मात्र परीक्षेमध्ये फटका बसतो. म्हणून मी क्लासमध्ये नेहमी सांगत असतो की अभ्यास वाचून अभ्यास करून काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ॲटिट्यूड ठेवणार नाही की मला आलं पाहिजे, मला तिथं बसल्यानंतर सुचतंय का येतं लक्षामध्ये, ह्याचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, एंड प्रोडक्ट ज्याला म्हणतो आपण, एंड प्रोडक्टचा ज्यावेळेस जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत आउटपुट त्या ठिकाणी येत नाही. आणि ते आज जाणवलं असणार भरपूर विद्यार्थ्यांना. असंही नाही आहे, एक्झाम असणारच आहेत. आता इथून पुढं पण एक्झाम होत राहतील. पण ह्याच्यापासून ज्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत थोडाफार फटका बसल्याचं जाणवत आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेळ न घालवता उद्यापासूनच परत नेक्स्ट एक्झामसाठी कामाला लागलं पाहिजे. तिथं आपल्याला फटका बसता कामा नाही, येतं लक्षामध्ये. त्यामुळं प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे क्वेश्चन सॉल्विंगची. कॉमन डाटा केला तर सगळ्या मुलांना येतो. तुम्हाला त्यांच्यापेक्षा काय करायचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन प्लस जे येतं आहे सगळ्यांना ते परफेक्ट आलं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. क्वेश्चन सॉल्विंग, रिव्हिजन ह्या गोष्टींचा काय करायचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त सराव. आता ज्या विद्यार्थ्यांची अशी डिमांड असेल की सर डायरेक्ट आम्हाला ॲन्सर सांगा आणि बाजूला करा, त्यांच्यासाठी मी टेलिग्रामवरती काय करणार आहे त्या ठिकाणी ह्या पेपरचे पूर्ण ॲन्सर्स जे आहे, ॲन्सर की पण येणार आहे आयोगाची. नो डाऊट 4-5 प्रश्न मागं पुढं होऊ शकतात, आयोगाचे वेगळे असू शकतात, आपले वेगळे असू शकतात. तरीही आपण ॲन्सर की काय करतोय संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF या फॉर्मॅटमध्ये टाकून देतो. तुम्ही तिथून ते पाहू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनालायसिस घेणार आहे आणि क्वेश्चनच नाही तर त्याचे डिटेल्स सराउंडिंग ज्याला म्हणतो आपण, जसं नेहमी पाहतो त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला त्याबद्दल 1 बाय 1 माहिती सांगणार आहे. डिस्कस करायला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिंधू पाणी करार. आता हा सिंधू पाणी करार आत्तापर्यंत राज्यसेवा आणि कंबाईनचा विचार करता आत्तापर्यंत जवळपास 3 ते 4 वेळेस विचारून चुकलेला आयोग. आय डोंट नो, पण आयोग तुम्हाला ह्याच्याबद्दल वारंवार एक्झाममध्ये प्रश्न विचारताना दिसते आहे. कुठल्या कराराबद्दल? सिंधू पाणी कराराबद्दल. कारण काय आहे की झेलम आणि चिनाब या नदीवर काही डॅम्स बांधलेले आहे, येतं लक्षामध्ये. हे जे फॉर एक्झाम्पल किशनगंगा डॅम आहे, येतं लक्षामध्ये, तो तुमच्या किशनगंगा नदीवर आहे जी झेलमची उपनदी आहे. तो एक डॅम आहे. चिनाब नदीवर तर फार वादग्रस्त डॅम आहे, सलाल प्रोजेक्ट आहे, बागलेहार प्रोजेक्ट आहे, बरोबर. असे भरपूर सारे प्रोजेक्ट आहे. ते दरवर्षी काय असतात त्या ठिकाणी वादात येत असतात किंवा चर्चेत असतात. त्यामुळं एक्झाममध्ये याच्याबद्दल तुम्हाला आत्ताच नाही भविष्यात देखील काय केल्या जातील, वारंवार प्रश्न विचारल्या जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असणारा हा सिंधू पाणी करार हा कधी झालेला आहे? 1960 मध्ये झालेला आहे. फिरून फिरून विचारतात. फक्त हा सोप्या कॅटेगरीमधला प्रश्न होता, अवघड नव्हता, हा स्ट्रेट फॉरवर्ड होता. याच्यात टफ लेवलचे क्वेश्चन पण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यांनी. हा करार कशासाठी झाला होता की सिंधू नदी जर पाहिलं आणि तिच्या उपनद्या
या त्या ठिकाणी काही सिंधू नदी स्वतः तिबेटमध्ये उगम पावते आहे, भारतामधून वाहते आहे आणि ती पाकिस्तानमध्ये जाते आहे. तर पाकिस्ताननी त्या ठिकाणी युनायटेड नेशनमध्ये हा प्रश्न घेऊन गेले होते की यार नदी ही जी येते आहे याच्यावर काय करू शकते, किंवा जेवढ्या उपनद्या तुम्ही पाहाल त्या मॅक्झिमम भारतातून वाहताना दिसतात, काही काही भारतातही उगम पावतात. बियास म्हणा, रावी म्हणा, चिनाब म्हणा, त्याच्यानंतर झेलम यासारख्या नद्या ज्या आहे ह्या भारतामध्ये उगम पावतात, पण जातात पाणी द्यायला पाकिस्तानमध्ये. मग पाकिस्तानने ऑब्जेक्शन घेतलं की जर ह्या नद्या अडवल्या भारताने तर पाकिस्तानमध्ये तर त्या ठिकाणी दुष्काळ येऊन जाईल. सो त्यांचे जगणंच पूर्णपणे कशावर आहे, डिपेंड त्या ठिकाणी या नद्यांच्या पाण्यावर आहे. मग जगायचं कसं आपण? म्हणून मग त्या ठिकाणी वर्ल्ड बँक जी आहे, वर्ल्ड बँक इथं मेन्शन आहे का वर्ल्ड बँकेबद्दल? नाही. हा जो करार आहे हा कोणी घडून आणलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट एक्झामची तयारी आहे बरं का तुमची ही. वेस्ट म्हणजे वर्ल्ड बँकेने इंटरफेअर केलं किंवा मधामध्ये मध्यस्थी केली, इंटरफेअर म्हटल्यापेक्षा मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून हा करार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान घडून आणलेला आहे. आता त्यावेळेस नेहरू होते आणि नेहरूंच्या पॉलिसी ज्या आहे, जरी पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र असलं भारताचं, तरी ही पॉलिसी थोड्याशा तुम्हाला त्या ठिकाणी पोलाईट दिसतात. सो कोणाला हार्म न करण्याच्या, पीसफुली राहण्याची, पीसफुल को एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो तशी आयडियॉलॉजी राहिलेली आहे जवाहरलाल नेहरू यांची. म्हणून जवाहरलाल नेहरूंनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यायचं ठरवलं आणि या करारामध्ये असं ठरवण्यात आलं की ज्या वरच्या नद्या आहेत, ज्या जम्मू काश्मीरमधून प्रॉपरली वाहतात, त्याच्यामध्ये सिंधू नावाची नदी आहे, त्याच्या खाली झेलम नावाची नदी आहे आणि त्याखाली चिनाब नावाची नदी आहे. या ज्या 3 नद्या आहेत या 3 नद्यांचं पाणी भारत अडवणार नाही. या नद्या डायरेक्टली कुठं जाईल? त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जातील. याच्यावर कुठल्याही पद्धतीचा डॅम बांधून किंवा या नद्यांची अडवणूक त्या ठिकाणी केल्या जाणार नाही. येतं लक्षामध्ये? सो या 3 नद्या पाकिस्तानला भेटतील आणि उरलेल्या ज्या 3 नद्या आहेत, ज्या सिंधूच्या उपनद्या आहेत, त्यामध्ये सतलज, रावी आणि बियास आहे का याच्यामध्ये ऑप्शन? हा ऑप्शन आहे, सतलज, रावी आणि बियास. मी हे मोडून टाकतो म्हणजे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. सतलज, रावी आणि बियास हा जो ऑप्शन आहे, रावी, सतलज, बियास, या ज्या 3 नद्या आहेत, येतं लक्षामध्ये, ज्या सिंधूच्या उपनद्या ज्या पाकिस्तानमध्ये जाऊन सिंधूला मिळतात. सो या ज्या नद्या आहेत, सो या नद्यांचं पाणी भारताला मिळणार आणि भारत याच्यावरती डॅम देखील बांधू शकतो. येतं लक्षामध्ये? कळते तुम्हाला? आणि हे चर्चेत का असते माहीत आहे का? कारण पाकिस्तान भारतावर सतत अटॅक करतो. सो मधात आपण त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक देखील केली होती. त्यांनी मधात बॉम्बे, जो 26/11ला बॉम्बेवर झालेला अटॅक आहे, त्याचा प्लॅन पूर्ण पाकिस्तानमध्ये शिजलेला होता. हे जगजाहीर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर उन्नाव, तिथं पण आक्रमण केलं होतं पाकिस्ताननी. त्याच्यानंतर तुमची आणखी अशा भरपूर ठिकाणं आहेत त्या ठिकाणी. पंजाबमध्ये काही ठिकाणं आहेत किंवा काश्मीरमध्ये आहेत. तिथं सतत काय होते आहे, घुसखोरी पाकिस्तानकडून केली जाते. म्हणून मधात पंतप्रधान, आपले जे माननीय पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी काय केलं, सो एक धमकी म्हणू शकता तुम्ही पाकिस्तानला, पण पोलाइटली देऊन टाकली. धमकी अशी दिली की जर तुम्ही ह्या अशा गोष्टी वारंवार जर तुम्ही करताय तर आम्हाला हा करारच मान्य नाही आहे. आम्हाला हा काय नाही आहे, करारच मान्य नाही आहे. का करार मान्य नाही आहे? कारण हा करार जेव्हा होत होता तेव्हा भारताच्या PM सही केली. भारताच्या कोणी सही केली? PM सही केली आणि पाकिस्तानच्या प्रेसिडेंटनं ह्या करारावर सही केलेली आहे. येतं लक्षामध्ये? पाकिस्तानच्या प्रेसिडेंटनं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे जे प्रेसिडेंट होते, आय थिंक तेव्हा जनरल अयूब खान किंवा हया खान असतील. सो त्यांनी काय केलेली आहे, त्याच्यावरती सही केलेली आहे. नरेंद्र मोदी यांचं म्हणणं होतं की सही कोणाची असायला पाहिजे, नरेंद्र मोदी यांचं म्हणणं होतं सही कोणाची असायला पाहिजे याच्यावर? भारताच्या राष्ट्रपतीची, राजेंद्र प्रसादांची. त्यामुळे सही चुकीच्या माणसाने केलेलं आहे, ऑथेंटिकेशन व्यवस्थित नाही आहे, म्हणून आम्ही करार हा रद्द करतो. इथून पुढं ह्या ज्या 3 नद्या आहेत याच्यावर ऑलरेडी आपण धरणं बांधायला सुरुवात केलेली आहे. चिनाब असू द्या किंवा झेलम असू द्या, याच्यावर आम्ही त्या ठिकाणी डॅम्स बांधणार. त्याच्यामुळे पाकिस्तानचे धाबेदान आणले. जर ह्यांनी पाणी अडवलं किंवा उद्या याच्या विरुद्ध जर करायचं म्हटलं, पाकिस्ताननी खूपच जर बदमाशपणा करतो म्हटलं, सामान्य माणसाला आता त्या ठिकाणी 26/11ला वेठीस धरण्यात आलेलं होतं. सामान्य माणसाची हत्या करण्यात आलेली होती मुंबईला येऊन, म्हणजे बॉर्डरच्या पलीकडे जाऊन देशात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा असंही याच्यामध्ये होतं की हे सगळे काय करायचे, डॅम स्वतःच ओढून द्यायचे आणि मग काय येणार तिकडं पाकिस्तानमध्ये महापूर आणि अख्खं पाकिस्तानच त्या ठिकाणी वाहून जाणार. सो त्यामुळं पण पाकिस्तान सतत चिंतेत असतो की असं जर भारताने केलं, म्हटलं नॅचरल ट्रॅजेडी आहे, नॅचरल डिझास्टर आहे, अचानक 2-3 धरणं फुटले तर आपण क्लेम पण करू शकत नाही. मधात त्याच्यात आपण याच्यावर पण डॅम बांधला, झेलम नदीवर, किशनगंगा. मग ते युनायटेड नेशन हेग या ठिकाणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे, तिथं पण गेले होते हे पाकिस्तानवाले, पण तिथं ही केस आपण जिंकली. येतं लक्षात? त्यांचं आपण काय म्हणणं होतं की बाबा आम्ही पाणी अडवलेलं नाही आहे, फक्त जी उपनदी आहे किशनगंगा, सो याच्यावर डॅम बांधला, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि इलेक्ट्रिसिटीमुळं
त्या ठिकाणी काय होणार नाही आहे, पाणी साचवलं जाणार नाही आहे, पाणी वाहत राहणार आहे, फक्त वरून वाहणार आहे डॅममुळं. त्यामुळे आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते, त्यांना जेवढं पाणी मिळायचं तेवढं मिळते, त्यामुळे किशनगंगाला व्हॅलिडेशन मिळालं. पण हे जे आहे याला जरी आर्थिक महत्त्व दिसत असलं ह्या सगळ्या गोष्टींना, डॅम बांधणे वगैरे वगैरे, पण ह्याला ऑन द अदर हँड स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स देखील आहे. म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे, जरी 1960मध्ये झालेला असला तरी. म्हणून याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये काय करताना दिसते, आयोग वारंवार प्रश्न त्या ठिकाणी विचारताना दिसते आहे. सो येणार आहे भविष्यात पण याच्यावरती प्रश्न येणार आहे. तुम्ही मोर्चे बांधणी आताच करून ठेवा. मी जवळपास सगळे अँगल तुम्हाला याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो मग भारताला या ठिकाणी काय विचारलेलं आहे त्यांनी, भारतास पूर्ण अधिकार कोणकोणत्या नद्यावर आहे. सो रावी, बियास आणि सतलज या ज्या 3 नद्या आहे, रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांवर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार त्या ठिकाणी उत्तर असणार. सुंदर प्रश्न आहे. याच्या लक्षामध्ये समजून जर घ्यायचं म्हटलं किंवा शिकायचं जर म्हटलं, फक्त प्रॉब्लेम काय आहे की कंबाईनचे प्रिपरेशन करणारे पोरं मार कुठं खातात की ते काय करतात, अशा गोष्टी प्रिपेअर करत नाही. त्यांना एक ठरलेलं असते महाराष्ट्राचा भूगोल, मग आम्ही महाराष्ट्राचा भूगोलच करणार, अट्टहास असतो त्यांचा. मग त्यांना फटका बसतो ह्या 2-3 प्रश्नांमध्ये जे भारताच्या लेवलचे जाऊन विचारलेले असतात, बरोबर, किंवा जगाच्या लेवलला जाऊन विचारलेले असतात. सो महाराष्ट्रासोबत भारताचा आणि जगाचा थोडाफार, खूप नाही, अभ्यास करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे, सर्वोत्तम दर्जाचे. आता 4 प्रकार पडतात लोहखनिजाचे. त्याच्यामध्ये मॅग्नेटाईट आहे, हेमेटाईट आहे, लिमोनाईट आहे, सिडेराईट आहे. सिडेराईट हे सर्वात लो क्वालिटीचं काय आहे त्या ठिकाणी लोहखनिज आहे. येत्या लक्षामध्ये ते वेगळं बरं, अँथ्रासाईट पीठ, अँथ्रासाईट, बिटुमिनस, लिग्नाईट पीठ. येत्या लक्षामध्ये हे जे आहे हे कोळशाचे प्रकार आहे, आणि हे जे मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट हे कशाचे प्रकार आहे, लोहखनिजाचे. यापैकी मॅग्नेटाईट जो आहे हा सर्वात प्युअरेस्ट प्रकार समजला जातो. याच्यामध्ये 72% जवळपास काय असते, लोह असते किंवा आयरन असते. येतं लक्षात. 2 नंबर हेमेटाईट आहे. हेमेटाईट पण भारीच क्वालिटी आहे, पण याच्यामध्ये लोहखनिज 70% असते. फक्त 2%मुळे हा 2 नंबरला जातो, आणि 1 नंबरला प्युअरेस्ट फॉर्म जो आहे, सर्वोत्तम दर्जा, हा कोणाला मिळतो त्या ठिकाणी, मॅग्नेटाईटला मिळतो. भारतामध्ये सर्वाधिक किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे सापडते लोहखनिज हे हेमेटाईट या कॅटेगरीमधलं आहे. आणि जर अमेरिकेसारख्या देशामध्ये गेले तर तुम्हाला मॅग्नेटाईट या कॅटेगरीमधलं लोहखनिज सापडते. आपल्या इथं पण मॅग्नेटाईट सापडू शकते, पण त्यासाठी अधिक खोलवर जावं लागते आपल्याला, किंवा खाणकाम करत असताना जास्त खोलवर जावं लागते, जे आपल्याला रिझनेबल नाही आहे. म्हणून जे हेमेटाईट भेटते आपल्याला छोटा नागपूरच्या पठारावर, किंवा इकडं चंद्रपूर गडचिरोलीवाला जो बेल्ट आहे, येत्या लक्षामध्ये तिकडं कोडरमा जिल्हा वगैरे आहे छत्तीसगडमध्ये, आणि साऊथमध्ये कर्नाटकचं पठार आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो चतुष्कोन तुम्हाला पाहायला मिळतो, त्याच्यामध्ये चौकोन जो पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये तुमकूर जिल्हा आहे, चिकमंगळूर आहे, बेल्लारी हॉस्पेट आहे, हा असा जो चौकोन आहे ज्याला कुद्रेमुख टेकड्या म्हणतो. सो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकात लोहखनिज, ह्या 2-3 ठिकाणी येते लक्षात, जे लोहखनिज सापडते ते कोणत्या कॅटेगरीतलं असते, हेमेटाईट, आणि काही प्रमाणात मॅग्नेटाईट कॅटेगरीतलं असते. मॅग्नेटाईट सर्वोत्तम आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये मॅग्नेटाईट तुम्हाला नॉर्मली सापडताना दिसते. तर सोपा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, सर्वोत्तम दर्जाचे लोहखनिज कोणते. महाराष्ट्रात सर्वात बोगस लोहखनिज, बोगस तर चुकीचा शब्द आहे, सर्वात दुय्यम दर्जाचं लोहखनिज हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सापडतं. येत्या लक्षामध्ये तिथलं जे लोहखनिज आहे ते चांगल्या क्वालिटीचं नसतं. येत्या लक्षामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे लोहखनिज आहे ॲक्च्युली भारतात युटिलाइज होत नाही. भारतामधून हे कुठं जाते, फॉरेनमध्ये, स्पेशली जापानमध्ये. आणि त्यांनी बनवलेल्या चांगल्या कार आहेत, टोयोटा झालं, मित्सुबिशी झालं, त्या भारतामध्ये लोक चालवतात, आणि इथून लोहखनिज एकदम स्वस्तात विकत घेऊन जातात, 1-2 रुपये किलो या टाईपमध्ये. येतं लक्षात. म्हणजे आपण म्हणतो की भारत आता स्वतंत्र झाला, वसाहत राहिलेला नाही आहे, पण ही इनडायरेक्टली काय आहे, न्यू कॉलोनियलिझम ज्याला म्हणतो, नववसाहतवाद, की ते तिथं बसून आपल्यावर राज्य करतायत, आपलं इथलं लोहखनिज घेऊन जात आहेत, पक्का माल बनवत आहेत, आणि आपल्याच देशात आणून त्या ठिकाणी विकत आहेत. येत्या लक्षामध्ये. असो, तो एक वेगळा मुद्दा आहे, आपण सगळ्या ह्याला लिंक करत चाललेलो आहे. पण सर्वात बेस्ट क्वालिटीचं जे लोहखनिज आहे ते कोणतं आहे, मॅग्नेटाईट या कॅटेगरीतलं आहे. आता मी जे ह्या अदर गोष्टी तुम्हाला बोलतोय ना विद्यार्थी मित्रांनो, ह्या तुम्ही नोट करत चला. तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळणार. म्हणजे बाकी विद्यार्थी जिथं मागं पडणार, आपण त्यांच्यापेक्षा पुढे जाणार. ह्या ज्या गोष्टी सहज मी तुमच्याशी बोलून गेलेलो आहे. जरी फास्ट बोलत असलो, ऑनलाईन लेक्चर्स आहे, हळूहळू बोलल्यापेक्षा आपण काय करतो त्या ठिकाणी फास्ट बोलतोय. म्हणजे जेणेकरून काय झालं पाहिजे, कमी वेळात जास्तीत जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामध्ये टाईमपास नाही झाला पाहिजे, हा उद्देश आहे. पण तरी पण तुम्ही काय केलं पाहिजे, पटापट पॉईंट्स काय केले पाहिजे, नोट डाऊन केले पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळणार याचा एक्झाममध्ये. कारण ह्या सर्वच गोष्टी पुस्तकामध्ये दिलेल्या नसतात. सो पुस्तकापेक्षा आपण किंवा मी काय वेगळं आहे की तुम्हाला हे ॲनालायसिस देतोय डायरेक्ट, आणि ॲनालिटिकल वेनी लक्षात ठेवलं तर ते लाँग टर्म तुमच्या लक्षात राहू शकते. पाठ करायची गरज पडत नाही. हा एक टफ कॅटेगरीतला क्वेश्चन तुम्ही म्हणू शकता. तसं जर पाहिलं, म्हणजे ज्याचा अभ्यास आहे भारताचा,
त्याच्यासाठी हा काहीच टफ नाही आहे. पण जे स्पेशली कंबाईनसाठी प्रिपेअर करतात गट ब आणि गट क साठी, त्यांच्यासाठी तरी हा प्रश्न काय आहे, टफ कॅटेगरीचा आहे. खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांनी काय केलेला आहे, क्रम, पासेस ज्याला म्हणतो. डोंगराच्या मधात काय असते, जसं आपण म्हणतो की बाबा बोरघाट आहे. सो मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान जो सह्याद्री गेलेला आहे, त्या सह्याद्रीच्या मधातून येते लक्षामध्ये. सो इथं येण्यासाठी, पुण्यामध्ये येण्यासाठी तो रस्ता आहे, त्याला खिंड म्हणतात. आपण काय म्हणतो त्याला, खिंड. नॉर्थ इंडियामध्ये त्याला पासेस म्हटलं जाते. इथं पण त्यांनी खिंडच शब्द वापरलेला आहे, येतं लक्षात. आणि तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये ला विचारतात, ते ला म्हणतात. म्हणून इथं नावं तुम्हाला तेच दिसतात, सिपकीला, झिलपला, त्याच्यानंतर जोजीला, नीतीला, त्याच्यानंतर हे सगळे ला ला नावं कशामुळे लागलेले आहे, तिथं ला म्हणजे पास होते, ला म्हणजे खिंड होते, येतं लक्षामध्ये. सो इथं खिंडींचा क्रम विचारला आहे त्यांनी, डावीकडून उजवीकडे. आता इथं माना खिंड दिलेला आहे, शिपकीला दिलेला आहे, नीती पास दिलेला आहे, जोजीला खिंड दिलेली आहे. इथं जोजीला आहे, शिपकीला आहे, मानखिंड आहे, नीती शिपकीला आहे, नीती खिंड आहे, जोजीला वगैरे वगैरे. आता ह्या म्हणजे ज्याला थोडासा अभ्यास आहे, आता हा पेपर जर तुम्हाला 2 तास दिले असते, तुम्ही इझिली सॉल्व्ह केला असता बरं का पोरांनो, एकदम इझिली सॉल्व्ह केला असता. पण तुम्हाला तिथं 2 तास अवेलेबल नसतात, तुम्हाला तो पेपर 1 तासात सोडवायचा आहे. म्हणून मी म्हटलं की हा प्रश्न त्या ठिकाणी टफ आहे. तसा हा प्रश्न सोपाच आहे. आता ज्यालाच मॅप व्यवस्थित माहीत आहे त्याला हे माहीत आहे की जी जोजीला पास आहे, येतं लक्षामध्ये, जी जोजीला पास आहे, नॉर्मली ही जी जोजीला पास आहे ती श्रीनगरच्या जवळच आहे आणि ती सर्वात पश्चिमेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये जर श्रीनगर पाहिलं ती सर्वात पश्चिमेला येते. बाकी क्लासेस जे आहेत त्या जवळपास कुठे आहे, तुमच्या उत्तराखंडमध्ये असल्यासारखं आहे. एक हिमाचल प्रदेशमध्ये पण आहे. बाकी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या एवढं जरी माहीत असलं तर तुम्ही बरोबर 1 नंबरला काय मारता त्या ठिकाणी, जोजीला पास मारता. माय मिस्टेक. 1 नंबरला काय मारणार, जोजीला मारणार. झाला, सुटला तुमचा प्रश्न. बाकीचं पाहायची गरज नाही आहे. कारण पहा ना, शिपकीला जी पास आहे ही तुमची कुठं आहे, शिपकीला पास जी आहे. जोजीला कुठं आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर शिपकीला जी पास आहे ही तुमची कुठं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ह्या पासचं वैशिष्ट्य भरपूरदा मेन्समध्ये वगैरे वगैरे विचारलेलं आहे. शिपकीलाचं वैशिष्ट्य नेहमी विचारतात मेन्समध्ये, राज्यसेवेच्या मेन्समध्ये किंवा कंबाईनच्या मेन्समध्ये वगैरे पण त्यांनी विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, की शिपकीला ही जी पास आहे हिचं वैशिष्ट्य काय, इथून सतलज नदी भारतात एंट्री मारते. इथून काय करते आहे, सतलज नदी भारतामध्ये एंट्री मारते, हिमाचल प्रदेशमध्ये, येतं लक्षामध्ये. ॲक्च्युली तिचा उगम मानस सरोवरात आहे, असं लक्षात ठेवलं, मानस सतलज. सो मानस सरोवरात तिचा काय आहे, लांगछेम खंबाब तिला म्हटलं जाते, जिथून तिचा उगम पाहतो, येतं लक्षात. सो लांगछेम खंबाब त्याला म्हणतात. त्याच्यानंतर तिबेटमधून ती भारतात येते. भारतात ती शिपकीलामधून एंट्री मारते आणि एंट्री मारल्यानंतर थेट वाहत जाते आणि पंजाबची ती काय आहे, रक्तवाहिनी आहे. पंजाबमध्ये जो सुपीक गाळाचा प्रदेश तयार केलेला आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये कितीतरी डॅम त्याच्यावरती काय केलेले आहे आपण, कन्स्ट्रक्ट केलेले आहे, येतं लक्षामध्ये. कारचम वांगटू म्हणा, त्याच्यानंतर तुमचं भाकरा आणि नानगल डॅम म्हणा. नानगल डॅम तुमचा पंजाबमध्ये, भाकरा डॅम हिमाचलमध्ये, कारचम वांगटू आहे त्याच्यामध्ये. हे जे सगळे महत्त्वाचे डॅम्स आहेत हे तुमच्या सतलज नदीवरच आहे. आता ही जी सतलज नदी आहे ही शिपकीलामधून तर एंट्री मारते. सो जोजीला कुठे आहे तुमची, जम्मू काश्मीरमध्ये, श्रीनगरजवळ जोजीला पास आहे तुमची. त्यानंतर शिपकीला कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. आता ही जी मानाखिंड आणि नीतीखिंड आहे, एवढं काही अभ्यास करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. हे ॲक्च्युली टफ कॅटेगरीमधल्या 2 पासेस आहेत. पण तुम्हाला ह्या 2 पासेसकडं काय करायचं नाही, नीती पास महत्त्वाची आहे. नीती पास काय आहे, महत्त्वाची. ह्या नीती पासचं महत्त्व काय विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 राज्याच्या सीमा एकत्र येतात, येतं लक्षामध्ये. त्याला काय म्हणतो आपण, नीती पास म्हणतो. इथं तुम्हाला नेपाळ म्हणा, भारत म्हणा आणि तिबेट म्हणा किंवा चीन म्हणा, ह्या 3 देशाच्या बॉर्डर ह्या नीती पास जवळ येतात. पण हे तिचं वैशिष्ट्य आहे नीती पास. म्हणून म्हटलं की ज्या पोरांचा राज्यसेवा आणि UPSCचा अभ्यास चांगला आहे त्याच्यासाठी हे हाताचा मळ आहे, म्हणजे हा खिंडी शोधणं, येतं लक्षामध्ये. सो मानाखिंड आणि नीतीखिंड, मग डायरेक्टच क्रम लागतो. हे 2 जरी कळालं तुम्हाला की हे पहिले आहे आणि हे दुसरं आहे, एवढं जरी कळालं, हे बाकी काही वाचण्याची गरजच नाही आहे. कारण त्यांनी पश्चिमेकडून विचारला तर प्रत्येकाच्या जोजीला तुम्हाला पाहायला मिळतो. इथं जोजीला आहे, जोजीला आहे, इथं पण जोजीला आहे. जोजीला 1 नंबरलाच यायला पाहिजे. 1 नंबरला म्हणजे काय झाला, तुमचा प्रश्नच सॉल्व्ह झाला. पूर्ण काही पाहत बसण्याची तुम्हाला काही एक गरजच नाही आहे, त्यामुळं वेळ पण जाणार नाही. तरी मी काय करतोय, तुम्हाला दाखवून देतोय. म्हणजे 1 मिनिट. तरी मी तुम्हाला हे पासेस दाखवून देतो. पहा, इथं तुम्हाला जोजीला दिसते आहे, ही जोजीला पास आहे. हे पोरांकडून मी सगळं करून घेतलं होतं बरं का क्लासमध्ये. सो उत्तरेकडून एकदा UPSCनं माझं चुकलं होतं परीक्षेमध्ये, ते उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला होता त्यांनी. सो माझा तो चुकला होता, म्हणून मी पोरांचं हे फार चांगलं करून घेतलं होतं मॅपिंग. सो त्यामुळे हे राज्यसेवेवाल्यांना फार सोपा गेलेला असणार आहे हा प्रश्न. जोजीला झालं. जोजीला नंतर तुमचं नेक्स्ट जी पास म्हटले शिपकीला, इथंच कुठंतरी असणार पा शिपकीला. हे बघा शिपकीला इथं आहे. आणि हे जे आहे माना पास,
बरोबर. आणि याच्या खाली कुठं आहे तुमची नीती पास. नीती कुठं आहे हो? नीती पास फार जवळजवळ आहेत या पासेस बरं का. नीती पास इथंच कुठंतरी आहे. लिपुलेख, हां सॉरी, मी मगाशी तुम्हाला चुकून नीती पासबद्दल बोललो. हे बघा, ही नीती पास आहे. 3 देशाच्या बॉर्डरवर असणारी लिपुलेख आहे. ॲक्च्युली माझ्याकडून मिस्टेक झाली. एक म्हणजे कोणती, तुमचा इथं नेपाळ नावाचा देश आहे, लिपुलेख जी आहे. त्याच्यानंतर इकडे तिबेट किंवा चीन म्हणतात, आणि भारत, अशा 3 देशाच्या बॉर्डरवर असणारी लिपुलेख आहे. लिपुलेखच्या आधी नीती पास आहे. नीती पास पण महत्त्वाची आहे बरं का. आणि त्याच्या आधी माना पास दिलेला आहे. ॲक्च्युली माना पासचा सहसा अभ्यास केला जात नाही, परंतु यांनी तरी प्रश्न विचारला आहे. हे माहीत नसलं तरी चालते. ह्या 2 जरी पास तुम्हाला माहीत असल्या ना, याच्यानंतर ही आहे, तरी हा प्रॉब्लेम तुमचा काय होतो, आरामात सॉल्व्ह होऊन जातो. पुढे जाऊया तुम्ही. खारट आणि क्षार मृदेश. पहा इथं बदमाशपणा केल्यावर का आयोगाने. खारट आणि क्षारीय मृदेश दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. यापैकी अचूक पर्याय ओळखा. येतं लक्षात. पहा आत्ताच मी क्लासमध्ये हे शिकवलं होतं, पण त्याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, ॲरिड सॉईल म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, ॲरिड सॉईल. ही जी आहे, जी सलाईन आहे आणि अल्कलाईन आहे, म्हणजे याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण तुलनेनं काय आहे, जास्त आहे, अशा सॉईलला मी शिकवलं होतं क्लासमध्ये, ॲरिड सॉईल असं म्हटलं जाते. पण ॲरिड सॉईलसाठी प्रॉपर मराठी शब्द आहे चोपण मृदा. कोणती मृदा आहे, चोपण मृदा. मग इंग्लिशमध्ये ह्याला काय द्यायला पाहिजे होतं त्यांनी, ॲरिड सॉईल द्यायला पाहिजे होतं, पण ॲरिड न देता इंग्लिशमध्ये पण त्याला काय म्हटलेलं आहे, चोपनच म्हटलेलं आहे. म्हणून ज्याला हा चोपन शब्द माहीत होता त्यांना हा प्रश्न एकदम राईट सोडवलेला असणार आहे. येतं लक्षामध्ये. सो याच्यातला अचूक पर्याय कोणता, खारट आणि क्षारीय मृदा, ज्याच्यामध्ये काय होते की उष्णतेमुळं, येतं लक्षात, पाण्याची काय होऊन जाणार, वाफ होऊन जाणार. आणि पाण्याची वाफ झाली की जमिनीतले जे क्षार आहेत ते पाठीमागं उरणार आणि जमीन ही खारपट बनणार, तुमची खारट बनणार किंवा क्षारयुक्त बनणार. सो अशा जमिनीला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, चोपण मृदा म्हटल्या जाते. पुढे जाऊया आपण. सोपा प्रश्न होता. त्यांनी विचारलं पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे. सोपा आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठे आहे पेंच प्रकल्प, नागपूरमध्ये आहे. फार सुंदर आहे बरं का. तिथे एक 35 ते 40 किलोमीटरचा असा पट्टा बांधलेला आहे. ती गडकरी साहेबांची कृपा आहे म्हणावं लागलं आपल्याला. असा 4 लेन रोड आहे मोठाच्या मोठा, आणि तो पूर्ण जंगलातून जातो. पण कसा जातो, जंगलात पिलर बांधले आहेत खाली, त्याच्यावर तो रस्ता बांधलेला आहे. जसं हे ब्रिज बांधल्या जातात ना शहरांमध्ये, जाण्या येण्यासाठी जे ब्रिज बांधल्या जातात, बरोबर आहे, किंवा जे पास बांधल्या जातात किंवा ब्रिज बांधल्या जातात, पूल, उड्डाण पूल आपण ज्याला म्हणतो, तसा तो उड्डाण पुलासारखा 35 ते 40 किलोमीटरचा रोड आहे. आणि खालून एवढ्या वर उचललेला आहे तो की हत्ती पण जाऊ शकतो त्याच्या खालून. म्हणजे प्राण्याला इकडून तिकडं जाण्यासाठी, येते लक्षामध्ये, अडचण नाही आली पाहिजे आणि विकास पण साधला पाहिजे. सो याला म्हणतात पर्यावरणाचा बचाव पण झाला त्याच्यामधून. आणि दुसरं म्हणजे काय, नाही तर काय व्हायचं, रस्त्यात प्राणी यायचे, त्यामुळे गाड्यांना पण नुकसान व्हायचं आणि प्राणी पण मारल्या जायचे. भरपूरदा वाघ पण, बिबटे पण मारल्या जायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग काय केलेलं आहे, ते रस्ता असा जमिनीपासून वर उचलला आणि त्याच्यावर पूर्ण पिलर बांधून काय केलेला आहे, रस्ता उभा करण्यात आलेला आहे. सो असा सुंदर तो व्याघ्र प्रकल्प आहे पेंच. आणि असं म्हणतात की तुम्ही पेंचमध्ये गेले तर तुम्हाला वाघाचं दर्शन घडते, म्हणजे घडतेच, ताडोबासारखंच आहे. पेंचमध्ये पण वाघाची संख्या बक्कळ आहे. सो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या त्या दोन राज्याच्या बॉर्डरवरती पेंच व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन होता 2001च्या जनगणनेनुसार. बघा त्यांनी काय विचारलं, 2001 घ्या किंवा 11 घ्या, पण हे जे आहे अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या ही 2011 नुसार डाटा अवेलेबल नाही आहे. नेटवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 2001 नुसारच मिळणार. पुस्तकांमध्ये पण 2001 नुसारच दिलेलं आहे. सो अनुसूचित जातीचं जर प्रमाण विचारलं असतं सर्वाधिक कुठं आहे, तर असा रूल आहे की ज्याची लोकसंख्या जास्त, म्हणजे यूपीची लोकसंख्या जास्त, म्हणून त्याच ठिकाणी तुम्हाला शेड्यूल कास्ट म्हणा, ओबीसी म्हणा, किंवा आणखी बाकीचे ओपन कॅटेगरीतले लोक म्हणा, सो या सगळ्यांच्या पॉप्युलेशन कुठे जास्त दिसतात, उत्तर प्रदेशमध्येच जास्त दिसतात. का, कारण त्यांची लोकसंख्याच 20 कोटी आहे. मग लोकसंख्या तिथं शेड्यूल कास्टची किंवा ह्या बाकीच्या कम्युनिटीची जास्त असणं साहजिक आहे. पण शेड्यूल ट्राईब्सची लोकसंख्या सर्वाधिक कुठं आहे, मध्य प्रदेशात. हा मेन्समध्ये देखील विचारलेला क्वेश्चन आहे बरं का. अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक कुठं आहे, सो ती मध्य प्रदेशमध्ये आहे. जवळपास म्हणतोय मी, मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण भारताच्या 15% अनुसूचित जमाती ज्या आहे, शेड्यूल ट्राईब्स ज्या आहे, त्या कुठं राहताना दिसत आहेत तुम्हाला, मध्य प्रदेशातच राहताना दिसत आहेत. हे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि यांनी विचारलेला पण आहे याच्यावरती प्रश्न, सोपा होता. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रात कोणत्या याची लोकसंख्या सर्वाधिक आहे असं जर विचारलं तर जैन कम्युनिटीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. असो पुढे जाऊया आपण. मागच्या वर्षी काय केलं होतं त्यांनी, महाराष्ट्रामध्ये विचारलं होतं की अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं होतं, बरोबर, ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि ह्या वर्षी काय केलेलं आहे त्यांनी, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स विचारलं आणि कोणत्या राज्यात आहे असं विचारलं. सो ते आहे मध्य प्रदेशामध्ये. म्हणजे याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येतच राहणार आहे. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते.
घनतेनुसार. तर सर्वाधिक घनता तुम्हाला माहीत आहे मुंबई उपनगर आणि मुंबई नगरची आहे. आधी मुंबई नगरची घनता ही जास्त असायची, कारण तुम्ही जर पाहिला तर मुंबई नगर, जर ते दोन बेटं पाहिले तुम्ही, मुंबई नगर आणि मुंबई उपनगर, हे असे वसलेले आहेत. ते येतं लक्षात. हा काय आहे? मुंबई नगर आणि हे काय आहे? मुंबई उपनगर. हे असे दोन बेट आहेत छोटे छोटे, बरोबर. ह्या दोघांनाही मिळून बृहद मुंबई म्हटल्या जाते. याला, ह्या दोघांनाही, मुंबई नगर आणि उपनगरला मिळून बृहद मुंबई म्हटल्या जाते, ज्याची लोकसंख्या 2 कोटीच्या जवळपास आहे. बृहद मुंबई. आता हे जे बृहद मुंबई आहे किंवा बृहद मुंबई आहे, सो याच्यामध्ये मुंबई नगर आणि उपनगर असे 2 भाग पाडण्यात आले 1990 मध्ये. कशामुळं भाग पाडण्यात आले? कारण मॅनेजमेंट करणं फार अवघड होतं लोकसंख्येचं, आणि काय व्हायला लागलं होतं, याचं सॅच्युरेशन व्हायला लागलं होतं. मुंबई फार छोटा एरिया आहे ना, सो त्याचं सॅच्युरेशन व्हायला लागलं होतं. म्हणून इथून डिसेंट्रलायझेशन करून मुंबई उपनगर वसवण्यात आलं, की इथं लोक जे कंजेस्टेड होत चाललेले आहे, मग इथले गव्हर्नमेंट ऑफिसेस म्हणा, इथले बिझनेसेस म्हणा, इथले इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज ह्या मुंबई उपनगरमध्ये त्यांनी काय केल्या? ट्रान्सफर केल्या. आणि जशा त्या ट्रान्सफर केल्या, मुंबई नगरमधले लोक हे मायग्रेट व्हायला लागले मुंबई उपनगरमध्ये. म्हणून आकार जास्त असून पण लोकसंख्या इथली वाढली. याचा आकार लहान असून पण इथली लोकसंख्या घटली आणि ते मायग्रेट होऊन कुठं झाले? मुंबई उपनगर. म्हणून मुंबई उपनगरची घनता वाढली. पर स्क्वेअर किलोमीटरमध्ये यू कांट इमॅजिन 20,000च्या जवळपास काय आहे यांची घनता आहे. मुंबई नगरची जवळपास 19,000च्या जवळपास आहे घनता. खूप झाली बरं का. 20,000 घनता म्हणजे खूप झाली. म्हणून तर मुंबईमध्ये आपण गर्दी आहे म्हणतो, लोक छोट्या छोट्या खुराड्यामध्ये राहिल्यासारखं राहतात. येतं लक्षामध्ये. सो हे याच्यामुळंच, त्यांना राहायला जागा नाही आहे मुंबईमध्ये. एका खोलीमध्ये छोट्याशा 5-5, 6-6 लोक राहतात. बिचाऱ्यांना पर्सनल लाईफ पण त्यांना त्या ठिकाणी पर्सनल लाईफ ॲज सच काहीच नसते. म्हणजे आमचे पण काही मित्र आहे जे क्लास 1 अधिकारी आहेत, पण त्यांना मुंबईमध्ये जे क्वार्टर मिळाले ते एकदम छोटे छोटे आहे. का? कारण मुंबईत जागाच नाही आहे. एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 20,000 लोक असणं म्हणजे खूप आहे. तिसरा नंबर लागतो ठाण्याचा. ठाण्यामध्ये 1,500च्या जवळपास आहे. ठाण्यामध्ये नाही आहे. ठाणे एरिया मोठा आहे. आता पालघर त्याच्यातून वेगळा झालेला आहे. सो 1,500च्या जवळपास त्यांची काय आहे? लोकसंख्या. त्यानंतर पुणे आहे. पुण्याची ही घनता आहे बरं का, पर स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे एका किलोमीटर स्क्वेअरमध्ये किती लोक राहतात, बरोबर. सो 1,500. इथं 20,000, इथं पण 20,000. 1 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे काय? ज्याला समजत नाही त्यांच्यासाठी, 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर, याला स्क्वेअर किलोमीटर म्हणतात. याच्यामध्ये इथं 20,000, इथं 19,000, ठाण्यामध्ये 1,500, पुण्यामध्ये त्याच्याच जवळपास आहे. त्यानंतर लागतो नंबर कोल्हापूरचा. येतं लक्षामध्ये. तर थापू कोळी असं लक्षात ठेवलं होतं बघा. आम्ही जे पुण्याला अभ्यास जेव्हा करायचो तेव्हा तुम्हाला तुषार घोरपडे सर कदाचित माहीत असतील. आमच्यासाठी फार आदरयुक्त गोष्ट होती की आम्ही त्यांच्यासोबत अभ्यास करायचो. ते आमचे सिनियर होते आणि UPSCचा आम्हाला नेहमी गायडन्स करायचे. आता त्यांची बहुतेक पुण्यामध्ये सह्याद्री नावाची पण एक अकॅडमी आहे, बरोबर. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. UPSCतून सिलेक्ट देखील झालेले आहे. IRS या पदी ते सिलेक्ट देखील झालेले आहेत तुषार घोरपडे सर. आता त्यांनी असे कोड आम्हाला बनवून दिले होते रेडीमेड, की हे लक्षात ठेवा, कारण ते वेटरन होते, आमच्यापेक्षा मोठे होते. तर मग आम्हाला ते असे बनवून द्यायचे. ठापू मुन्ना, थापू कोळी. थापू म्हणजे म्हणजे ठाणे पुणे, हे तर 2 लक्षात राहतात. मग पुढचे कसे लक्षात ठेवायचे? तर कोड करून ते काय करायचे? आम्हाला लक्षात ठेवायला लावायचे. हे बाकीचं जे आहे हे अभ्यासातून आलेलं आहे, की मुंबई नगरमध्ये का घनता कमी आहे, मुंबई उपनगरमध्ये का वाढली, त्याच्या मागचं कारण तुम्हाला काय केलं? विशद केलं. मग याचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यांदा नंबर लागतो मुंबई उपनगरचा, हे नसणार. मुंबई उपनगरचा पहिल्यांदा लागतो मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. हे काय असणार? त्याचं उत्तर असणार. येत्या लक्षामध्ये. सो महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार, लोकसंख्येच्या घनतेनुसार हा काय आहे? क्रम आहे. पुढे जाऊया आपण. 2001 ते 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तरात किती फरक आहे? आता हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो बरं का तुमचा, कारण 2011च्या जनगणनेनुसार जो आहे 929 आहे महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर, आणि 2001च्या जनगणनेनुसार येतं लक्षात ते किती आहे? त्या ठिकाणी 922 आहे. मग फरक किती आहे? 700 आहे. पण इथं काय दिलेलं आहे? 9 आकडा दिलेला आहे. आय डोंट नो आयोग त्याला चेंज करेल की नाही, आय डोंट नो. 7 असायला पाहिजे होतं उत्तर त्याचं. लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे? 7 यायला पाहिजे, पण आता 9 मारला असेल कदाचित विद्यार्थ्यांनी. बघू आयोग कॅन्सल करते की काहीतरी चुकीचं उत्तर देते. लेट्स सी. मावळ भाग, खालील विधाने पहा. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. अरे येतो ना, हे चुकीचं विधान आहे. हे काय आहे? चुकीचं विधान आहे. मावळ जो रिजन आहे, मावळ रिजन म्हणजे कोणता?
आता ते डिस्कस करत होतं. मावळ म्हणजे ज्या भागातून शिवाजी महाराजांना मावळे मिळालेले आहे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. सो त्याला बहुतेक त्याचं नाव असं मावळ असं नाव त्याचं पडलेलं असणार म्हणजे त्या भागाचं. सो हा काय आहे, पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. पर्जन्यछाया म्हणजे काय, समजा ही महाराष्ट्राची बॉर्डर आहे, हा कोकण आहे, इथं काय आहे तुमचा हा मधला असं 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 हा कोकण आहे, हा सह्याद्री आहे, हा कोकण आहे, ही समुद्र किनारपट्टी आहे, ही समुद्र काय आहे किनारपट्टी. आता इथून ढग येतात, इथं चढतात वर सह्याद्रीवर आणि इथून उतरल्यानंतर त्यांच्यामध्ये पाऊस उरत नाही. कारण ते काय करत असतात, इथं घाटमाथ्यावर ते काय करत असतात, सर्वाधिक पाऊस पाडत असतात. कोणत्या भागामध्ये, सो लक्षात ठेवा सर्वाधिक पाऊस कुठं पडत असतो, हा जो घाटमाथा आहे तुमचा, इथं पाऊस सर्वाधिक जास्त पडत असतो. म्हणून महाबळेश्वरला तुम्हाला पाऊस जास्त पडताना दिसतो. जर आंबोली एक एक्सेप्शन सोडलं कोकणामधलं, तर बाकी सर्व तुम्हाला इथं घाटमाथ्यावरच पाऊस जास्त पडताना दिसतो आहे या भागामध्ये, बरोबर. मग ह्या भागातून जेव्हा ढग उतरतात तेव्हा त्यांच्यामध्ये पाऊसच राहत नाही. येतं लक्षात. बाष्पधारण क्षमता वाढलेली असते खाली उतरताना, कारण त्यांचं टेम्परेचर वाढते, बाष्पधारण क्षमता वाढते, त्यानुसार त्यांच्यामध्ये बाष्पच नाही आहे, त्यामुळं ते पाऊस पाडू शकत नाही. आणि हा जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे पुणे वगैरेमध्ये एक तर तिथं एक तालुका पण आहे ज्याला मावळ मतदारसंघ वगैरे म्हणतात. म्हणजे सो तो जो रिजन आहे, डोंगर उतरल्यानंतर ढग जिथं पाऊस पाडत नाही, जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, सो त्या प्रदेशाला काय म्हटलं जाते, त्या ठिकाणी आपण मावळ पट्टा आपण ज्याला म्हणतो, जिथं पाऊस पडत नाही. आणि इथं उलटच दिलेलं आहे. यांचं म्हणणं काय आहे, मावळ भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत नाही, ॲक्च्युली तो पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. पुढे जाऊया. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखले जाते, एक्झॅक्टली ड्राय आणि आपण असं म्हणू शकतो कोरडं वातावरण आहे, उष्ण आणि कोरडं वातावरण. जर कोकणात गेले तर उष्ण आणि दमट वातावरण आहे, कारण तिथं सतत पाऊस पडतो. परंतु जर तुम्ही मावळ पट्ट्यात आले, पुण्यामध्ये आले, तर तिथं वातावरण तुम्हाला उष्ण आणि कोरडे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे बरोबर आहे. कशेडी घाट, त्यांनी कशेळी दिले, म्हणजे कशेडी घाट पोलादपूर ते महाबळेश्वर चुकीचं आहे हे. मी तुम्हाला एकदा मॅप म्हणजे घाट रिवाईज करून दिले होते, ॲज इट इज विचारलेला प्रश्न आहे. सो पोलादपूरपासून महाबळेश्वर इथं कोणता घाट आहे विद्यार्थी मित्रांनो, आंबेनळी घाट आहे. कोणता घाट आहे विद्यार्थी मित्रांनो, आंबेनळी घाट आहे. आंबेनळी घाट कशामुळं महत्त्वाचा आहे, मागं पहा एकदा बस कोसळली होती आंबेनळी घाटामध्ये आणि त्यामधला एक माणूस जर सोडला तर जवळपास सगळ्याच जणांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. ती घसरली होती चिखलावरून आणि थेट कुठं चालली गेली होती, दरीत चालली गेली होती. सो तो आंबेनळी घाट आहे. तो कुठून कुठपर्यंत आहे, पोलादपूरपासून महाबळेश्वर. सर मग कशेडी घाट कुठून कुठपर्यंत आहे, तर मी कोड करून सांगताना हे सांगितलं होतं की मी माझ्या इच्छेनुसार किंवा माझ्या कन्व्हिनियन्सनुसार घाट तयार केलं होतं. माझं 4 वर्ष ग्रॅज्युएशन डॉक्टर बाटू लोणेरे रायगड इथून झालेलं आहे. मी बीटेक आहे केमिकलमध्ये. मग तिथं असताना आम्ही फिरायला जायचो. कोकण म्हणजे निसर्गरम्य आहे, फिरायला फार मजा यायची. मग काय केलं होतं आम्ही हे सगळेच घाट पाहिले, पण आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की हे एक्झाममध्ये येत असतात, लक्षात ठेवावे लागतात. आम्ही सगळेच घाट फिरलेलो आहे तिथं, बरोबर. सो आता आम्ही महाडला जायचो पहिल्यांदा, मग महाडवरून दापोलीला जायचो. मग पहिले महाड जायचं, महाडनंतर खेड लागायचा तालुका, तो येतो रत्नागिरीमध्ये आणि दापोली पण रत्नागिरीमध्ये येते, बरोबर. सो या ठिकाणी असं जायचं, तर रस्त्यात घाट लागायचा. तर तिथं काय झालं होतं, आमचे काही मित्र होते, ते मस्ती ओव्हरटेक करताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ते दारू पिऊन होते. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, मृत्युमुखी पडले होते. ते ह्याच घाटात मृत्युमुखी पडले होते. तर मग तो इन्सिडन्स माझ्या पक्क्या डोक्यात बसला होता की या घाटामध्ये नशेडी लोकांचा काय होतो, नशेडी म्हणजे जे लोक दारू पितात, नशेडी लोकांचा कन्फर्म ॲक्सिडेंट होतो. म्हणून मग मी त्याला लक्षात ठेवलं होतं, कोणता घाट, नशेडी घाट. नशेडी घाटावरून कशेडी घाट लक्षात राहिला होता. त्यानंतर महाडवरून महाबळेश्वरला जेव्हा मी जायचो तेव्हा आपण म्हणायचो ना, लय घाट पार केलेले आहे. सो मग मी तो घाट पार करून टाकायचो. मग त्याला लक्षात ठेवलं होतं पार घाट. येतं लक्षामध्ये. सो हे अशा पद्धतीनं काय केले होते, त्या ठिकाणी 1 बाय 1 आम्ही असे एक घाटं लक्षात ठेवले होते. येतं लक्षात. किंवा तुम्ही महाडवरून मग पुण्याला जात असाल तर तुम्हाला वरंधा घाट लागतो रस्त्यामध्ये. तिथं फार चक्रा येतात, कारण जागच्या जागीच गाडी फिरते. किंवा मग तुम्ही इकडं महाडवरून तुम्ही मानगाव मार्गे जर जात असाल पुण्यामध्ये, ताम्हिणी घाट लागतो रस्त्यामध्ये. सो या पद्धतीनं घाट लक्षात ठेवले होते. सो हा पण विधान काय आहे, चुकीचं. म्हणजे उत्तर काय आहे, फक्त ब विधान काय असणार त्या ठिकाणी, बरोबर असणार. पुढे जाऊया. दरेकसा टेकड्या. आता भरपूर जणांचा असा गैरसमज होतो बरं का, दरेकसा टेकड्या गडचिरोलीमध्ये आहे. हे आयोगालाही माहिती आहे, म्हणून आयोग असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये टाकत असतात. दरेकसा टेकड्या ह्या गोंदियामध्ये आहेत. कसा ज्या टेकड्या आहेत त्या कशामध्ये आहे, गोंदियामध्ये आहे. दरेकसा म्हणा, गायखुरी टेकड्या महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला आणखी गोरेगाव टेकड्या पण दिसणार. ह्या ज्या टेकड्या आहे, गायखुरी टेकड्या, दरेकसा टेकड्या, ह्या गोंदियामधल्या फेमस आहे. येतं लक्षात. आणि तेच जर तुम्ही गडचिरोलीमध्ये आलं तर गडचिरोलीमध्ये चिरोली आहे, चिरोली टेकड्या. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर तुमच्या सुरजागड टेकड्या, भामरागड टेकड्या. येतं लक्षामध्ये. चिकियाला डोंगररांगा, सिरकोंडा डोंगररांगा, ह्या सगळ्या कोणाच्या आहे, गडचिरोलीचा भाग आहे.
दरेकसा ह्या कोणाचा आहे? इथं दरकेसा दिलेला आहे, ॲक्च्युली त्या दरेकसा आहे. टेकडा कुठं आहे? तुमच्या गोंदियामध्ये आहे. असो पुढे जाऊया. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता, परत लोकसंख्येच्या घनतावर सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणाची आहे विद्यार्थी मित्रांनो? गडचिरोलीचीच आहे. 1 नंबरला गडचिरोली आहे, 2 नंबरला सिंधुदुर्गची आहे आणि 3 नंबरला चंद्रपूरची आहे. गडसिंधूचा छान असा कोड लक्षात ठेवला होता आम्ही. हे आम्ही राज्यसेवेला लक्षात ठेवले होते 2012मध्ये. तेव्हाचे कोड असे बनवलेले होते. काही कोड वल्गर आहे, ते नाही शेअर करू शकत तुमच्याशी, तुम्ही स्वतःच्या कन्व्हिनियन्सनुसार तयार करा. मॅक्झिमम कोड लक्षात राहून गेले. असं गडसिंधूचा छान, गडसिंधूचा छान म्हणजे गड फॉर गडचिरोली, सिंधू फॉर सिंधुदुर्ग, छान म्हणजे चंद्रपूर. सर्वात कमी जी घनता आहे ती कोणाची आहे? गडचिरोलीची आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो तुमचा 163 असणारी सिंधुदुर्ग, त्यानंतर 193 चंद्रपूरची आहे. इथं लक्षामध्ये. सो सर्वात कमी विचारली त्यांनी. सो 11च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्येची गडचिरोलीची विचारलेली आहे. गडचिरोलीची किती आहे? 74. आणि तशी गडचिरोलीची सर्वात कमी आहे, म्हणून हेच उत्तर तुम्ही मारणं अपेक्षित होतं. 74 चौरस किलोमीटर. पुढे जाऊया. वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. व्हेरी सिम्पल. वेरूळ अजिंठा औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहे. चांभार लेणी हा टफ आहे बरं, कारण हे पुस्तकात दिलेलं नाही आहे. चांभार लेणी पण आयोगाने याच्या आधी विचारलेलं आहे बरं का चांभार लेणीबद्दल. म्हणजे जशा पांडव लेण्या महत्त्वाच्या असतात, खारोसा लेण्या महत्त्वाच्या असतात, बाकीच्या पितळखोरा म्हणा, ह्या लेण्या पुण्यामधल्या इझिली लक्षात राहून जातात. महाडच्या लेण्या आहेत समथिंग, बरोबर, त्या लक्षात राहून जातात. पांडव लेण्या आहेत तिकडं तुमच्या नाशिकमध्ये वगैरे, त्या लक्षात राहून जातात आरामात. ह्या लक्षात ठेवणं काय थोडंशा टफ आहे, कारण चांभार लेण्या यांना चामार पण म्हणतात. ॲक्च्युअल नाव यांचं चामार आहे, पण ते चमार चामार आणि मग त्याला चांभार असं म्हटलं गेलेलं आहे. याला धाराशिव लेण्या पण म्हणतात. आणि धाराशिव जर दिलं असतं आयोगाने तर डायरेक्ट पोरांनी उत्तर उस्मानाबाद मारलं असतं, त्यांना माहीत आहे, म्हणून त्यांनी बदमाशपणा केला. धाराशिव न देता चांभार लेण्या असं म्हणून दिलेलं आहे. सो चांभार लेण्या पुणे जिल्ह्यात नाही आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण अमरावतीच्या जवळच आहे, येतं लक्षात. इथून 70-80 किलोमीटरवर आहे. हे रायगड जिल्ह्यामध्ये नाही आहे. रायगडमध्ये माथेरान वगैरे येते, येतं लक्षामध्ये. माथेरान, नेरळ हे रायगडमध्ये येते, इकडं येत नाही. चिखलदरा हे कुठं आहे? म्हणजे ही विदर्भाची शान आहे चिखलदरा म्हणजे, येतं लक्षात. आणि एकदम सुंदर ठिकाण आहे, त्या ठिकाणी लोकेशन आहे किंवा थंड हवेचं ठिकाण आहे, ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे चुकीचं आहे. गौताळा औटरम घाट नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे, ॲक्च्युली गौताळा औटरम घाट हे राष्ट्रीय उद्यान वगैरे नाही आहे, येतं लक्षात. गौताळा औटरम घाट हे राष्ट्रीय उद्यान नाही आहे, इट्स अ वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. ते काय आहे? अभयारण्य आहे. आणि ते कुठं आहे? औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे हे बरोबर असणार. ॲक्च्युली हे राष्ट्रीय उद्यान दिलं हे चुकीचं आहे. गौताळा औटरम घाट हे राष्ट्रीय उद्यान नाही आहे, हे काय आहे? अभयारण्य आहे. सो इट इज अ वाईल्ड लाईफ सेंच्युरी, यांनी नॅशनल पार्क म्हणून दिलेलं आहे. सो लेट इट बी. अ आणि ड काय असणार याचं उत्तर बरोबर असणार, म्हणजे 3 नंबरचं विधान काय या ठिकाणी बरोबर आहे. चलो आगे चलते हैं. चला जोड्या लावा. चोला कुठे आहे? व्हेरी सिम्पल. चोला कुठे येते? तुमचं ठाण्यामध्ये येते. तुर्भे कुठे येते? मुंबईमध्ये येते. फेकरी भुसावळ आहे, पारस अकोला आहे. सिम्पल आहे, म्हणजे चोला ठाणे. 1चं 3 ह्याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुर्भेचं 1 मुंबई दिलेलं आहे, ह्याच्यात दिलेलं आहे. आणि फेकरीचं भुसावळ आहे 4, म्हणजे 3 नंबरचं विधान काय असणार तुमचं बरोबर असणार. सोपा क्वेश्चन होता हा. पुढे जाऊया. हां, घाटांचा क्रम लावा उत्तरेकडून दक्षिणेकडे. मी तुमच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्ण घाट रिवाईज करून दिले होते जेव्हा ते एक रिव्हिजन लेक्चर घेतलं होतं छोटंसं, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा. सो त्याच्यामध्ये ॲज इट इज विचारलं. मी म्हटलं होतं सर्वात वरचा घाट शिरघाट आहे. शिरघाट कसा लक्षात ठेवायचा? सर्वात वर आहे. तो कुठून कुठपर्यंत आहे? तिकडं तुमच्या पालघरमध्ये जव्हार आहे, त्या जव्हारपासून तर नाशिकपर्यंत वरच्या वर शिर येते महाराष्ट्राचं, म्हणून त्याचं नाव काय आहे? शिरघाट आहे. त्याचं नाव काय आहे? शिरघाट. इकडं काय आहे? नाशिक आहे. आणि इकडं कोणतं होतं? पालघरमध्ये जव्हार होतं, त्याच्या दरम्यान हे होतं. सर तुम्ही नाशिकवरून जर मुंबईला येत असाल तर तुम्हाला तो थळघाट किंवा कसारा घाट पण त्याला म्हणतात. आणि हा महत्त्वाचा काय, महाराष्ट्रात सर्वात जास्त ॲक्सिडेंट याच घाटामध्ये होतात. मधामधात चांगले आणखी घाट आहे. जव्हारच्या खाली ठाणे आहे. ठाण्यावरून जर तुम्ही इकडे येत असाल जुन्नरकडं, किंवा कल्याणवरून जर तुम्ही येत असाल जुन्नरकडं, मी लक्षात कसं ठेवलं होतं हे, कल्याणमधला न आणि जुन्नरमधला न नाणेघाट, नाणेघाट लक्षात ठेवलं होतं एक्झामच्या दृष्टीनं, येते लक्षात. किंवा ठाण्यावरून तुम्ही जर खाली तिकडे नगरला जात असाल तर तुम्हाला माळशेज घाट लागतो, येते लक्षात. आणखी खाली आले तर भीमाशंकर घाट आहे तुमचा, बरोबर. आणखी खाली आले तर बोरघाट आहे,
पुणे आणि मुंबईच्या दरम्यान बोर्ड घाट आहे. नंतर असे सगळे घाट मी तुमचे काय केले होते त्याच्यामध्ये 1 बाय 1 रिवाईज करून घेतलेले होते. फार सिंपल होते ते. आता हे तर फारच सोपा क्वेश्चन विचारलेला आहे. आता सर्वात वर उत्तरेकडून आंबोली घाट तर सर्वात वर येणार नाही, तो महाराष्ट्रात सर्वात खाली आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर थळघाट, म्हणजे आता 3 ऑप्शन आहेत. थळघाट 1 नंबरला आहे, तीनही केसमध्ये थळघाट वर आहे. कसारा घाट, थळघाट तो कुठे आहे? मुंबई ते नाशिक दरम्यान आहे. आता कुंभारली आंबा घाट मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं कसं ओळखायचं. बघा कुंभारली 2 याच्यात आहे, हा ऑप्शन कटून जातो. पण आपण नॉलेजनुसार जाऊ, ट्रिक्सनुसार नाही जायचं. सो कुंभारली घाट कशाच्या दरम्यान आहे? सो कुंभारली नॉर्मली तुम्ही पाहिलं तर चिपळूण आणि कराडच्या दरम्यान तुम्हाला कुंभारली घाट दिसतो. आंबा घाट तर सर्वात खाली आहे, बरोबर. रत्नागिरी आणि रत्नागिरी आणि कोल्हापूर आहे त्याच्या दरम्यान आहे, त्यामुळे हा ऑप्शन कटला. कुंभारली घाट येते 2 नंबरला. 3 नंबरला आंबा घाट येईल. 3 नंबरला काय येईल? आंबा घाट, कारण तो रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत आहे आणि त्याच्या खाली आंबोलीपासून तर बेळगावपर्यंत म्हणजे कर्नाटकात चालला आहे तो, बरोबर. सो त्याला काय म्हणणार आपण? आंबोली घाट म्हणणार. सो त्यामुळं उत्तर काय असणार? 1 तुमचं बरोबर असणार. नॉलेज नाही सुटतं आणि विदाऊट नॉलेज पण तुमचा हा सुधरू शकतो त्या ठिकाणी, रिस्क घ्यायची म्हटल्यानंतर. पण जर तुम्ही कंबाईन प्रिपेअर करताय आणि असे प्रश्न तुम्हाला सुटत नसतील तर मग दुर्दैवच म्हणावं लागेल. हे यायलाच पाहिजे प्रश्न, तुम्हाला कंपल्सरी आहे. पुढे जाऊया आपण. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, हेही जमलं पाहिजे बरं का. आता तापीच्या उपनद्या आहेत भरपूर. सर्वात महत्त्वाची पूर्णा नदी आहे, याचं लक्षात. तिच्या पूर्ण उपनद्या पाठ पाहिजे. पण तरी आयोगाने असं काही डिटेलमध्ये जाऊन विचारलेलं नाही आहे. इकडून तुम्हाला एक गोमाई नावाची नदी येताना दिसते, त्याला त्यांनी गोमती म्हटलेलं आहे, गोमती. त्याच्यानंतर या साईडनं गोमतीला विरुद्ध अमरावती नावाची नदी येते आहे, अमरावती नावाची नदी. अमरावती शहरातून नाही वाहते, तिकडं वाहते ती, धुळे नंदुरबारमधून वाहताना दिसते अमरावती नावाची, पण त्यांनी अमरावती विचारली नाही. सो अमरावतीच्या खाली कोणती नदी दिसते तुम्हाला नॉर्मली? पहा इथं त्याच्या खाली बोरी नावाची रिवर आहे. कोणती नदी आहे? बोरी नावाची रिवर आहे. मी तुम्हाला मॅपच दाखवतो ना सरळ याचा, सो ते क्लिअर होऊन जाईल तुमचं. हे बघा इथं तुमची गोमती, त्याला गोमाई म्हणतात, त्याच्या विरुद्ध साईडला अमरावती आहे, त्याच्या खाली बुराई आहे, त्यानंतर कोणती आहे? पांझरा आहे. पांझरानंतर बोरी आहे, बोरीनंतर गिरणा आहे. हा सरळ आयोगाने काय केलेला आहे? क्रम त्या ठिकाणी परीक्षेत विचारला आहे. गोमाई, बुराई, पांझरा किंवा गोमती, बुराई, पांझरा. गोमती, बुराई, पांझरा आणि बोरी आणि गिरणा, म्हणजे हे काय असायला पाहिजे? त्याचं उत्तर असायला पाहिजे. येतं लक्षात. सो हा पण एक सोपा कॅटेगरीमधला प्रश्न होता, येतं लक्षात. सो जॉग्राफीचे प्रश्न हे अतिशय सोपे विचारलेले होते. आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया, ज्यामध्ये आपण इतिहास किंवा सायन्सच्या लेक्चरबद्दल डिस्कस करू. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद. आजचं लेक्चर कसं वाटलेलं आहे सो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर समाधान पाटील, 2019 बॅचचा ACP DYSP कंबाईन परीक्षा जी झाली आज, पूर्वपरीक्षा, त्या परीक्षेचं पेपर विश्लेषण आपण बघणार आहेत आज. तर या पेपर विश्लेषणमध्ये सुरुवातीला म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण पॉलिटी या विषयाबद्दल बघणार आहेत. तर पॉलिटीचे 10 रेग्युलर प्रश्न आणि करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न असे टोटल 11 प्रश्न आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये, पूर्वपरीक्षेमध्ये आज विचारलेले आहेत. तर आपण लगेचच प्रश्नांकडे वळू. तर पहिला प्रश्न आहे पॉलिटीचा विचारलेला. तर तो पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे हे कन्सिडर करा असं विचारले त्यांनी. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, योग्य विधान ओळखा. ह्याच्यातले 3 त्यांनी विधानं दिलीत वेगवेगळी आणि ह्याच्यातलं करेक्ट विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर संविधान सभा जी होती आपली त्याचे 299 मेंबर होते आणि त्याच्यापैकी 26 जानेवारी 1950ला तर नाहीच, पण 26 जानेवारी 1949 रोजी 284 मेंबर यांनी स्वाक्षरी केली होती. लक्षात ठेवा, 299 पैकी 284 मेंबरनी स्वाक्षरी केली होती. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. लक्षात आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान म्हणतं की कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आलेले आहे असं म्हणलंय. कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणजे इंग्रजीमध्ये ह्याला प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणतात. तर अमेरिकेकडनं ही घेतलेली नाही, तर ही ब्रिटिशकडनं घेतलेली आहे. लक्षात ठेवा, हे ब्रिटनकडनं घेतलेली आहे. आणि अमेरिकेकडनं आपण काय घेतलं आहे तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे अमेरिकेकडनं घेतलेलं आहे हे सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे.
लक्षात आहे, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे अमेरिकेहून घेतले का, तर हे नाही, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. तिसरं, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही ब्रिटिश राज्यघटनेकडे घेतलेली कल्पना आहे का, तर हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. कारण हे संयुक्त जी बैठक आहे ही ऑस्ट्रेलियाकडनं आपण घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलिया. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हे जे संयुक्त आहे म्हणजे जॉईंट सिटिंग जे आहे, ऑस्ट्रेलिया हा शब्द कसा आहे बघा, ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये हा शब्द जॉईंट आहे, स आणि ट हे एकत्र जोडलंय, जॉईंट आहे. म्हणून भारत आपल्या संविधानामध्ये जे जे जॉईंट असलेले सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्या ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेले आहेत. एक्झाम्पल जर बघितलं तर ही जॉईंट सिटिंग जे आहे हे जॉईंट सिटिंग सुद्धा ऑस्ट्रेलियाकडनं घेतलं. ह्याच्यासोबत आणखी काय, तर कन्करंट लिस्ट जी आहे, कन्करंट लिस्ट म्हणजे युनियन आणि स्टेट या दोघांनी ज्या लिस्टवर लॉ बनवू शकतात किंवा ज्या विषयावर लॉ बनवू शकतात ते म्हणजे कन्करंट, तर ते दोघंही लॉ बनवू शकतात अशी लिस्ट सुद्धा ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. तर तसंच इंटरस्टेट ट्रेड आणि कॉमर्स हा जो भाग आहे म्हणजे दोन राज्यामधलं जे व्यापार आहे तो सुद्धा विषय आपण ऑस्ट्रेलियाच्या संविधानाकडे घेतला. तसंच मग हे असं लक्षात ठेवा काहीतरी करून असं प्रत्येकाचं, तर हे पुढच्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचं आहे. सध्या तर हे तिन्ही विधानं चुकीचं आहेत म्हणून कोणतंही विधान योग्य नाही. तर बरोबर उत्तर काय, वरीलपैकी एकही विधान योग्य नाही, हे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न बघितलं. तर त्याच्यामुळं 76व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चौथा हे त्याचं उत्तर आहे. नंतर हा जर प्रश्न बघितला तुम्ही 77वा प्रश्न, राज्यघटनेचा आपल्या प्रियांबल बद्दल प्रश्न विचारला त्यांनी. प्रियांबल बद्दल खालील विधाने विचारात घ्या असं म्हणलंय. तर हे जे पहिलं विधान आहे, पहिलं विधान काय म्हणतंय, तर प्रियांबल हे काय करते, राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचं आहे ती उद्दिष्ट कथन करतो. तर हे बरोबर आहे, एवढं स्टेटमेंट तरी बरोबर आहे की राज्यघटनेला जे प्रस्थापित करायचं आहे, जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर हे बरोबर आहे. आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केले की जर एखाद्या ठिकाणी ॲम्बिग्युअस असेल कोणती गोष्ट संविधानातली, तर ह्या सरनाम्यामध्ये जे मेन्शन केले ते आपल्याला इंटरप्रिट करायला ते वापरू शकतो आपण, असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हणलंय. आणि लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये जसं आहे तसं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यातलं स्टेटमेंट जे आहे पहिलं हे बरोबर आहे. तर आता आपण दुसऱ्या स्टेटमेंटबद्दल विचार करू की संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. कायदेशीर मान्यता, आणि इंग्रजीमध्ये जर वाचलं तर काय म्हणतंय, प्रियांबल वॉज नॉट इनॅक्टेड, म्हणजे कायदा केलेला नाही प्रियांबलचा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने इनॅक्ट केला नाही असं म्हणलं. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, लक्षात ठेवा. फक्त सरनामा जो आहे आपला किंवा प्रियांबल जे आहे हे सगळ्यात शेवटी पास करण्यात आले, म्हणजे सगळ्यात शेवटी त्याच्याबद्दल कायदा करण्यात आला, म्हणजे शेवटी पास करण्यात आली, लक्षात ठेवा. म्हणून हे त्याला कायदेशीर मान्यता सगळ्यात शेवटी मिळाली, मान्यता मिळाली नाही असं नाही. तर मान्यता ही शेवटी मिळाली आहे. फक्त सगळं संविधान अगोदर सगळ्या संविधानाला मान्यता मिळाली आणि सरनाम्याला सगळ्यात शेवटी, जेणेकरून सरनाम्यामध्ये जे मेन्शन केले ते आपल्या संविधानापेक्षा काही वेगळं असू नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. तर त्याच्यामुळे हे दिलेली नाही हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मान्यता, कायदेशीर मान्यता दिलेली आहे. लक्ष्मीकांतमध्ये जसे तसं स्टेटमेंट आहे, फक्त त्यांनी हे नाही एवढं ॲड केलं त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा लक्ष्मीकांतच्या स्टेटमेंटमध्ये. तर दुसरा स्टेटमेंट चुकीचं आहे आणि पहिलं बरोबर आहे. त्याच्यामुळं कोणतं ऑप्शन बरोबर आहे, तर विधान अ बरोबर हे ह्याच्यातलं बरोबर आहे. विधान ब बरोबर हे बरोबर नाही किंवा कोणते नाही, तर ऑप्शन पहिला हे त्याच्यातलं बरोबर आहे. 77वा स्टेटमेंट फक्त पहिलं बरोबर आहे. ह्याच्या पुढं 78वा प्रश्न जो आहे म्हणजे आपला पॉलिटीचा तिसरा प्रश्न, त्याच्याकडे बघू आपण थोडंसं. पॉलिटीचा तिसरा प्रश्न की के.सी. व्हीयर हे काय म्हणतात, तर के.सी. व्हीयरनी आपल्या संघराज्य पद्धतीबद्दल काय म्हणले, म्हणजे आपल्या फेडरल सिस्टीमबद्दल त्यांचं मत काय, त्यांनी काय म्हणले, संघराज्य पद्धतीबद्दलचं काय खरं स्वरूप काय काय नाही ह्याच्याबद्दलचं काय म्हणले के.सी. व्हीयरने हे. त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आता लक्षात घ्या. आपण काय करतो युजली की के.सी. व्हीयरनी काय म्हणले बा, क्वासी फेडरल आहे, म्हणजे के.सी. व्हीयरचं म्हणणं काय की भारताचं फेडरल सिस्टीम ही क्वासी फेडरल आहे असं त्यांनी म्हणलं होतं. तसंच वेगवेगळे जे लोक आहेत, ग्रॅनविल ऑस्टिन आहे, त्यांनी म्हणलं होतं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. आणखी कोणीतरी म्हणले की भारतातलं फेडरलिझम हे बार्गेनिंग फेडरलिझम आहे. असं वेगवेगळं जे होतं आपण इथंपर्यंतच मर्यादित राहतो, पण आता आयोग हे त्याच्या पुढे गेले, लक्षात ठेवा. एक तर प्रश्न लेंदी आहेत एक, आणि दुसरी गोष्ट काय तर असे म्हणजे एकदम थोडंसं खोलामध्ये जाऊन, म्हणजे पॉलिटीचे प्रश्न सुद्धा ते खोलामध्ये जाऊन विचारले. त्याच्यामुळे हा पेपर 1 तासामध्ये जर आपल्याला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील तर त्या मानाने एवढा सोपा पेपर नाही आहे आजचा, लक्षात ठेवा. पॉलिटीचे सुद्धा प्रश्न त्यांनी थोड्याशा डेप्थमध्ये जाऊन, म्हणजे थोडंसं जास्त अंडरस्टँडिंग लागणारे प्रश्न त्यांनी विचारले. म्हणजे जे 1 लाईनर आपण एक्सपेक्ट करतो सुरुवातीला, हे 1 लाईनर बऱ्यापैकी आजच्या पेपरमध्ये कमी होते.
तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे स्पेशली पॉलिटीच्या भागामध्ये तर ते कमी आहेत. तर हे तिसरा प्रश्न बघितला आपण की के.सी. व्हीयर जे आहेत यांनी इंडियन फेडरल सिस्टीमबद्दल काय म्हणलं के.सी. व्हीयरने. तर पहिलं आहे स्टेटमेंट की भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक म्हणजे संस्थात्मक संकल्पना नाही, म्हणजे इन्स्टिट्यूशनल नाही, तर हे मोर फंक्शनल आहे. तर हे असं त्यांनी काही म्हणलेलं नाही. तसंच एकपक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली आहे. हे ठरली आहे म्हणजे नंतरच आहे, हे असं काही म्हणलेलं नाही त्यांनी. परत भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही, म्हणजे इंडियन फेडरेशन इज नॉट अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन युनिट्स. म्हणजे हे तर सहज स्टेटमेंट आहे, हे आपल्या ह्याच्याबद्दल म्हणावं असं काही स्टेटमेंट नाही. हे तिसरं पण म्हणजे हे कोणतंही स्टेटमेंट त्यांनी म्हणलेलं नाही. तर आणि त्यांनी म्हणलंय काय, तर एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्य दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म राज्य आहे. म्हणजे ह्याला इंग्रजी म्हणतात की युनिटरी स्टेट विथ सबसिडरी फेडरल फीचर. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही ह्याचा हे घेतला तर भारताचं जे फेडरल सिस्टीम आहे हे मोर युनिटरी आहे, लक्षात घ्या. आणि ह्याच्यासोबत सबसिडरी फेडरल फीचर आहेत, म्हणजे युनिटरी विथ सबसिडरी फेडरल फीचर. म्हणजे एकात्म राज्य आहे आणि ह्याची जे संघराज्याची फीचर आहेत ही दुय्यम आहेत असं त्यांनी म्हणलं होतं त्यावेळेला. म्हणून हे चौथं स्टेटमेंट जे आहे हे ते बरोबर आहे के.सी. व्हीयरचं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला किती डेप्थपर्यंत आपल्याला पॉलिटीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे होता तिसरा प्रश्न बघितला आपण. चौथा प्रश्न काय, तर ग्रामसभेच्या बद्दलचा चौथा प्रश्न विचारला त्यांनी. ग्रामसभेचं जे कार्यव्रत आहे त्यांचे अभिलेखे आहेत त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम, अभिरक्षित हे ठेवणं त्याला आणि त्याचं योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंचाची संयुक्त जबाबदारी आहे, हे स्टेटमेंट आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ही जबाबदारी कोणाची आहे, ही जबाबदारी आहे सचिवाची. ही जबाबदारी सचिवाची असल्यामुळे ग्रामसभेचा सचिव म्हणजे आपण ग्रामसेवक ज्यांना म्हणतो त्या ग्रामसेवकाची ही जबाबदारी असल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, लक्षात येते. हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं. नंतर दुसरं स्टेटमेंट काय, प्रत्येक वित्तीय वर्षातली म्हणजे फायनान्शियल इयरमध्ये ग्रामसभेची पहिली बैठक वित्तीय वर्ष चालू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. तर 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा की फायनान्शियल इयर चालू झाल्यापासून ग्रामसभेची जी बैठक आहे 2 महिन्याच्या आत भरली पाहिजे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून याच्यातलं पहिलं स्टेटमेंट चूक आहे आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून विधान ब बरोबर, हे एवढंच स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून 79वा प्रश्न जो आहे ह्याचं 2 हे एवढंच त्याचं उत्तर आहे. 79वा प्रश्न लक्षात येते. ह्याच्या पुढच्या प्रश्नाला जाऊ आपण. पुढचा प्रश्न परत ग्रामपंचायतीच्या रिलेटेडचा आहे. ग्रामपंचायतीच्या रिलेटेड काय म्हणते, आता ह्याच्यातले 2 विधाने आहेत. परत प्रश्न तसंच आहे, खाली विधानं लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये काय म्हणते, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव ते मंजूर झाल्यापासून 3 महिन्याच्या आत जर दुसरा ठराव 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने त्याच्यामध्ये फेरबदल करून मंजूर करता येतो किंवा रद्द करता येतो. म्हणजे 3 महिन्याच्या नंतर जर आपल्याला ठराव बदलायचा असेल, रद्द करायचा असेल तर त्याला साधं बहुमत लागते असं म्हणते. तर असं कुठलाही प्रोव्हिजन आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत ॲक्टमध्ये असं लिहिलेलं नाही आहे, कुठलंही स्टेटमेंट असं नाही. म्हणून पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे हे काय म्हणतंय, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्याच्या म्हणजे जर 3 महिन्याच्या आत तुम्हाला एखादी ठराव रद्द करायचा असेल किंवा बदलायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2/3 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे. कधी एखादी ठराव पास केल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत बदलायचं आहे तर ते पाहिजे. हे स्टेटमेंट हे बरोबर आहे का चूक आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा. आपल्या जो हे आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट त्याच्यामध्ये हे म्हणले की 3 महिन्याच्या आत जर तुम्हाला ठराव एखादा बदलायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2/3 इतक्या सदस्याचा पाठिंबा पाहिजे. त्याच्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, तर हे चुकीचं आहे. दोन्ही विधाने बरोबर, हे चूक. दोन्ही विधान चुकीची, हे पण चुकीचं आहे. फक्त दुसरा जे आहे विधान ब बरोबर, दुसरा जो ऑप्शन आहे 2 हे 80व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2, लक्षात ठेवा. नंतर हे एक प्रश्न मिळाले, कोणत्या तत्वातून न्यायालयाच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. म्हणजे न्यायालय एखाद्या प्रशासकीय म्हणजे आपण बघतो की 3 आपले अंग आहेत, एक लेजिस्लेचर, दुसरं ज्युडिशियरी आणि तिसरं एक्झिक्युटिव्ह. म्हणजे हे ॲडमिनिस्ट्रेशनचे म्हणजे कायदे मंडळ आहे, हे न्यायमंडळ आहे आणि हे एक्झिक्युटिव्ह हे तिसरं. हे असे 3 जे वेगवेगळे मंडळ आहेत त्याचं एकमेकावरचं नियंत्रण आपण जे सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये बघतो. पण इथं काय विचारले, न्यायालयाच्या न्यायसंस्थेचा प्रशासकीय कृतीवरील म्हणजे एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन घेतली तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन बरोबर आहे का नाही हे जे नियंत्रण आहे ते नियंत्रण म्हणजे प्रशासकीय न्यायालयीन नियंत्रण आहे, लक्षात ठेवा. एखाद्या प्रशासनाने ॲडमिनिस्ट्रेशननी
ॲडमिनिस्ट्रेशनने जी ॲक्शन घेतली आहे तर ती ॲक्शन बरोबर आहे का नाही ह्याच्यासाठी न्यायालय कोणत्या माध्यमातून हे करतो, तर त्याचं उत्तर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. लक्षात ठेवा, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे एखाद्या निर्णयाचं पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयाचा जो अधिकार आहे तो न्यायालयीन पुनर्विलोकन हे म्हणजे प्रशासकीय कृतीवरील नियंत्रण. हे तिन्ही उत्तरं वेगवेगळे लक्षात ठेवा. आता एक कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ आपण बघितले. रूल ऑफ लॉ म्हणजे काय, सगळ्यांना इक्वल कन्सिडर करणं, आर्बिट्ररी पॉवरचा कोणाच्याही विरोधात वापर न करणं, म्हणजे हे आर्टिकल 14च्या अंतर्गत हे तत्व आपण तिथं बघत असतो. नंतर हे डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे काय हे बघितलं आपण, की लेजिस्लेचर जे आहे आपलं पार्लमेंट आपल्या एक्झिक्युटिव्हला सांगतं की तुम्ही लॉ बनवा, एक ब्रॉड स्ट्रक्चर बनवून देतं आणि त्यांना त्यांची पॉवर जी आहे म्हणजे कायदा बनवायची पॉवर यांना आहे, पण ती पॉवर ही एक्झिक्युटिव्हला डेलिगेट करतात, म्हणून त्याला डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणतं, प्रदत्त विधी नियम. नंतर असं सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे एकमेकाच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही, सगळ्याचे अधिकार सेपरेट आहेत. पण इथं काय होतं, लेजिस्लेचरचे जे अधिकार आहेत त्याचं पुनर्विलोकन केलं जातं, म्हणजे थोडंसं इंटरफरन्स केल्यासारखंच आहे त्यांच्यामध्ये. कोणाकडनं, ज्युडिशरीकडनं. तर ह्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. म्हणून उत्तर ए पहिलंच तेवढं बरोबर आहे ह्या प्रश्नाचं. 81. तर 82वा प्रश्न बघू परत. 82वा प्रश्न काय म्हणतोय, राज्यपालांच्या बद्दल प्रश्न विचारले. आणि आता आपण नेहमी चर्चेत बघत असतो, सध्या राज्यपाल आपले महाराष्ट्राचे खूप चर्चेमध्ये आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांनी एकदम डिटेलमध्ये प्रश्न विचारले की पंची कमिशननी राज्यपालाबद्दल कोणते स्टेटमेंट दिलेत, राज्यपालाबद्दल जे काही हे दिलेत पंची कमिशननी काय रिकमेंडेशन, तर त्या रिकमेंडेशनपैकी खालीलपैकी कोणतं रिकमेंडेशन चुकीचं दिलेलं नाही त्यांनी, म्हणजे चुकीचं कोणतं आहे हे विचारले त्यांनी, म्हणजे त्यांनी कोणते. तर पंची कमिशनने असे वेगवेगळे रिकमेंडेशन दिलेत. फेडरेशनचं जे आहे आपलं फेडरलिझमबद्दल त्याच्याबद्दलचे वेगवेगळे रिकमेंडेशन, म्हणजे चीफ मिनिस्टरचा रोल काय असावा, गव्हर्नरचा रोल काय असावा, गव्हर्नरची अपॉइंटमेंट कशी असावी, गव्हर्नरला काढून कसं टाकावं, ह्याचे असे रिकमेंडेशन दिले. तर ह्याच्यातलं वेगवेगळे त्यांनी रिकमेंडेशन दिले. ह्याच्यातलं कोणतं आहे, तर त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा त्यांच्या सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालविण्यात मंजुरी देण्याचा अधिकार असावा. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा. तर एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध जर एखादी खटला चालवायचा असेल तर त्याची मंजुरी हे जे आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे ह्याच्या विरुद्ध सुद्धा जाऊन त्यांना देण्याचा अधिकार देण्यात यावा असं पंच कमिशनने म्हणले. तर त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे त्याच्यातलं बरोबर आहे. दुसरं, ते राज्यसभेच्या विधानसभेने मंजूर केलेल्या महाविभागाच्या ठरावाने त्यांना दूर केले जाऊ शकतील. म्हणजे सध्या काय होतंय, गव्हर्नरला काढून टाकता येत नाही, मग ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना जेव्हा काढून घ्या वाटलं, बोलून घ्या वाटलं त्यावेळेला बोलून घेतात. पण पंच कमिशन काय म्हणले होते, फेडरलिझम जर चांगलं ठेवायचं असेल तर गव्हर्नरला काढण्याचा अधिकार हे तुम्ही ह्या स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला द्या, विधानमंडळाला द्या. त्याच्यामुळं हे त्यांनी म्हणले हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. राज्य विधानमंडळाला तो अधिकार द्या असं म्हणलंय. नंतर तिसरं स्टेटमेंट काय, ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाविभागाच्या ठरावाने व त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास त्या पदावरून दूर केले जाऊ शकते. तर हे असं काहीही नाही, लक्षात ठेवा. असं स्टेटमेंट त्यांनी बोललेलं नाही. हे आपण राज्य आपले हे जे आहेत उपराष्ट्रपतीच्या बाबत आपण हे करतो, म्हणजे राज्यसभेने सुरुवातीला त्यांना हे केलं बहुमताने आणि त्याच्यानंतर लोकसभेने मान्यता दिली की ते पायउतार होतात. ते उपराष्ट्रपतीबद्दल आहे, ते राज्यपालाबद्दल नाही. त्याच्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आणि चौथं स्टेटमेंट जे आहे ह्याच्यामध्ये हे बदल करा असं त्यांनी म्हणलंय. तर हे बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहेत आणि तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय, 82चं 3. लक्षात येते, हे 3 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू आपल्या आजच्या ह्याच्यातला. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान म्हणजे काय, एकदम सोपं आहे. म्हणजे अप्रोच आपल्याला हे जर कळालं, म्हणजे बेसिक कशाबद्दल असेल नुसतं लॉजिक जरी लावलं तर तुम्हाला ते उत्तर येतं. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान तर काय, इट इज अ स्कीम एम्ड ॲट इनेबलिंग पंचायत राज इन्स्टिट्यूशन टू प्रिपेअर फॉर, म्हणजे ग्रामपंचायतीचा डेव्हलपमेंट प्लॅन, ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी हे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान हे केलं, जेणेकरून आपण त्यांनी विकास आराखडा चांगल्या पद्धतीनं तयार करावा आणि ह्याच्यातनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे ते अचीव कसे करायचे ह्याच्याबद्दलचं हे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ह्याच्याबद्दलचं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 1 हे त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानचे. नंतर हे प्रश्न आहे लोकलेखा, पब्लिक अकाउंट कमिटीबद्दलचा प्रश्न आहे. पब्लिक अकाउंट कमिटीबद्दलचं कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते स्टेटमेंट आहे. लोकलेखा समितीमध्ये 7 राज्यसभेचे सदस्य असतात, हे पहिलं स्टेटमेंट आहे, बरोबर आहे का. तर पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये 22 एकूण मेंबर आहेत, त्याच्यापैकी 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे, म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 7 राज्यसभेचे सदस्य बरोबर आहे. दुसरं, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो. तर हे असं स्टेटमेंट कुठेही मेन्शन केलेलं नाही, लक्षात ठेवा. हे पब्लिक अकाउंट कमिटीचे चेअरपर्सन हे 1967 पर्यंत हे रुलिंग पार्टीचे होते आणि त्याच्यानंतर 1967 नंतर हे लोकसभेने एक कन्व्हेन्शन डेव्हलप केलं, म्हणजे त्यांनी
एक कन्व्हेन्शन डेव्हलप केलं आणि ह्या कन्व्हेन्शननुसार विरोधी पक्षाचं सदस्य त्यांचा अध्यक्ष असते पब्लिक अकाउंट कमिटीचं. लक्षात ठेवा, कन्व्हेन्शननुसार, नॉट बिकॉज ऑफ रूल्स ऑफ लॉ, इन द रूल्स ऑफ प्रोसिजर मेन्शन इन द लोकसभा. हे त्याच्यामुळं दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर योग्य हे विचार घ्या म्हणले. आणि असत्य ओळखा म्हणले, तर असत्य कोणता याच्यातला? पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि दुसरं चुकीचं आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. म्हणजे फक्त ब हेच असत्य आहे. ओनली बी. कोणतं? 84वा प्रश्न. लक्षात आहे, ओनली बी हे इनकरेक्ट विचारले म्हणून फक्त ब. लक्षात ठेवा, असत्य विचारले का सत्य विचारले ह्याच्यावरून सुद्धा आपले उत्तरं बदलतात. तर आपल्याला माहिती आहे 84चं फक्त ब 2 हे त्याचं उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न हा एकदम एक वन लाईनर, म्हणजे तुम्ही बघितलात की माहिती असेल तर लगेच उत्तर. तर प्रथम लोकपाल म्हणून कोणाची निवड? तर पिनाकी चंद्र घोष, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे 85वा प्रश्न आहे. आणि याच्यातला शेवटचा प्रश्न जो आहे की हा थोडासा करंट अफेअर्सशी रिलेटेड पण आहे. हा शेवटचा प्रश्न याच्यातला काय? तर EWS बद्दल त्यांनी प्रश्न विचारला. EWS साठीचं जे रिझर्वेशन आता पास झालं 103 मी घटना दुरुस्ती, 103व्या घटना दुरुस्तीनुसार कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे ह्याच्याबद्दलचं विचारले. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारले. तर ह्याच्यात लक्षात घ्या, पहिलं आहे हे SC ST आणि OBC यांनी म्हणजे असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. म्हणजे हे सोडून लक्षात येते, दिस रिझर्वेशन कॅन बी अवेल्ड बाय अ पर्सन नॉट बेनिफिटिंग. म्हणजे SC ST OBC हे त्यांच्या रिझर्वेशनचा भाग घेतात, लाभ घेतात आणि तो लाभ ज्यांना मिळत नाही ते सोडून बाकीच्या लोकांना हे EWSचा लाभ मिळेल. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं, आर्थिक मागासवर्गीय घटकांना 13% आरक्षणाचे प्रमाण राहील. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. किती आहे? 10% आहे आरक्षण. किती आहे? EWSचं रिझर्वेशन 10%, सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर आणि हे ड जे देते हो काय 10% हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि क जे काय म्हणताय, या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरी या दोन्ही बाबींना लागू होईल. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्याच्यामुळं फक्त ब हे दुसरं चुकीचं आहे. म्हणून ह्याचं ऑप्शन कोणतं आहे? हे ब आहे, हे चूक असणार आहे. हे ब आहे, हे चूक असणार आहे. फक्त क आणि ड का अ क ड हे दोन गोष्टी आहेत आपल्याला. तर अ क ड हे तिन्ही बरोबर आहेत. म्हणून 3 जे आहे हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 72वा जो प्रश्न होता बी सेटमधला, त्या सेटमधला तिसरा हे त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण पॉलिटीचा जो भाग होता त्याचं डिस्कशन आपण बघितले. आणि हा पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये आपण इकॉनॉमीच्या सेक्शनचे 15 जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन बघू तोपर्यंत. तर एकंदरीत क्वालिटी कशी होती या पेपरची? तर बऱ्यापैकी म्हणजे हा कसा आहे, तुम्हाला डिटेल थोडंसं वाचावं लागणार आहे. थोडंसं लेंदीपणा आहे पेपरमध्ये. वन लाईनरचं जे प्रमाण आहे ते कमी आहे, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. त्याच्यामुळं तुमचे प्रश्न कमी अटेम्प्ट होऊ शकतात. हा एक तोटा आहे. आणि दुसरं, थोडंसं डेप्थमध्ये गेलेला आहे हा युग. त्याच्यामुळं थोडा अवघड आपल्याला थोडा पेपर म्हणता येईल की मागच्या कंपॅरिझनमध्ये BSc ST असो त्याच्यापेक्षा थोडासा अवघड आहे. तर आपण परत भेटू सेकंड पार्टमध्ये इकॉनॉमिक्सच्या 15 प्रश्नांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.